पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत। या ठिकाणी देशातील सगळ्यात मोठ्या गृहप्रकल्पाचं ते लोकार्पण करतील। सोलापुरातील रेनगर इथे 365 एकर जागेवर हा प्रकल्प उभा करण्यात आलाय। पंतप्रधान मोदी सुमारे 30,000 पैकी 15,000 तयार घरांचं वाटप करतील। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या माध्यमातून उभारलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत ही घरं बांधण्यात आली आहेत। असंघटित श्रमिक कामगारांना 5 लाख रुपयात त्यांच्या हक्काचं घर या योजनेच्या अंतर्गत मिळतंय। मोदींच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना घरांचं वितरण केलं जाणार आहे। शरद पवार आणि माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। दुपारी शरद पवार शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करतील। शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं शरद पवार पक्ष पुनर्बांधणीसाठी मैदानात उतरत आहेत। त्यामुळे या दोन दिग्गजांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसहून मुंबईत दाखल झाले। यावेळेला मुंबई विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला। यावर्षी 3,53,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले आहेत। त्याचप्रमाणे जवळपास 1 ते 1.5 लाख कोटी रुपयांचे आणखीन सामंजस्य करार यावर स्वाक्षऱ्या होण्यासाठी परदेशी कंपन्या उत्सुक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। या करारामुळे राज्यात 2 लाखपेक्षा जास्त रोजगार तयार होतील असे संकेतही त्यांनी दिले। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मेहकर पोलिसांनी अटक केली। तुपकर यांनी सोयाबीन आणि कापूस दरवाढीसाठी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यामुळे रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली। तुपकर यांना अटक केली असली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर रेल्वे स्टेशनवर मोठा गोंधळ घातला। तसंच रेल्वे अडवण्याचाही प्रयत्न केला। मलकापूर स्टेशनवर पोलीस आणि कार्यकर्ते हे आमने सामने आले। यावेळी स्टेशनच्या परिसरात काही काळ मोठा गोंधळ उडाला होता। रविकांत तुपकर यांच्या अटकेचे हिंगोलीत पडसाद पाहायला मिळाले। महामार्गावर टायर जाळत तुपकर यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला। हिंगोलीच्या कन्हेरगाव नाका ते जिंतूर या मार्गावर अज्ञातांनी टायर जाळले। शेतकरी नेते तुपकर यांनी सोयाबीन कापूस दरवाढीच्या प्रश्नावर रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता। तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली। हिंगोली ते औंढा नागनाथ रस्त्यावर देवळा फाटा या परिसरात एसटी वर 2 अज्ञातांनी दगडफेक केली। ही बस नांदगाव इथून औंढा नागनाथकडे निघाली होती। त्यावर दगडफेक करण्यात आली। दगडफेकीच्या नंतर दोघेही जण फरार झाले। सुदैवाने यात कुणालाही जखम झालेली नाही। मात्र एसटीच्या काचा बऱ्याच फुटल्यानं नुकसान झालंय। फिर्यादीवरून 2 अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बारामतीमध्ये शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचं भरभरून कौतुक केलं। सुप्रिया 3 वेळेला खासदार झाली। उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानं तिचा वेळोवेळी सन्मान झाला असून तिच्याकडे कर्तृत्व आणि नेतृत्व दोन्ही आहे असं ते म्हणाले। त्याच वेळेला त्यांनी अजित पवार गटाला टोला लगावला। राष्ट्रवादी पक्षाला सोडून अनेक लोक बाजूला गेले, ते जनतेला आवडलं नाही। हरकत नाही, मला खात्री आहे की महाराष्ट्रातली जनता अशा लोकांना मतपेटीतूनच बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असंही शरद पवार यांनी आवर्जून सांगितलं। राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाबरोबरच खुल्या प्रवर्गाचं सामाजिक आणि शैक्षणिक तसंच आर्थिक पातळीवर सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार या सर्वेक्षणाला 23 जानेवारीपासून सुरुवात करण्यात येणार आहे। तर हे काम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आखण्यात आलंय। ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी महायुतीवर सडकून टीका केली। महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं सगळेजण स्टेजवर जरी एकत्र आले असले तरी पुढच्या काळात ते एकत्र राहतील का हे सांगता येत नाही। ओमराजे यांच्यापुढे सक्षम पर्याय महायुतीकडे नाही असं म्हणत ओमराजे यांनी टीका केली। सगळे पक्ष उमेदवार देऊ असा दावा करतायत, मात्र उमेदवार देत का नाही असा प्रश्न कैलास पाटील यांनी उपस्थित केला। राज्यात गुरुवारी कोरोनाचे 71 नवे रुग्ण सापडले। सक्रिय रुग्णांची संख्या 489 इतकी झाली आहे। तर दिवसभरात 144 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत।
संभाजीनगरमधील हर्सुल कचरा डेपोमुळे परिसरातल्या 10 किलोमीटरमधल्या नागरिकांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत होता। ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली। यानंतर रात्री 11 वाजता मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी कचरा डेपोला भेट दिली। ज्या काही त्रुटी आहेत त्या लवकरात लवकर दूर करण्याचं आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलं। दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना आधुनिकतेची कास धरता यावी यासाठी धाराशिव जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं धाराशिव शहरात एका कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। बीजमाता राहीबाई पोफेरे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। पुढील 5 दिवस हा महोत्सव सुरू राहणार असून महोत्सवासाठी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली। शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सांगता मावळमधल्या तळेगाव दाभाडे इथे होती आहे। नाट्य संमेलन ज्या भव्यतेनं साजरं झालं त्याची सांगता सुद्धा त्याच दिमागदार पद्धतीनं करण्याचा मानस आहे। या कार्यक्रमाच्या सांगतेला चला हवा येऊ दे हा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला आहे। 24 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा लोणावळ्यात मुक्कामी असणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर लोणावळ्यात सकल मराठा समाज आणि लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी यांची एक बैठक पार पडली। पदयात्रा लोणावळ्यात मुक्कामी असताना कोणकोणत्या सोयीसुविधा पुरवण्यात येतील, मुक्काम ठिकाणी सुरक्षा यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली। बदलापुरात 7 दिवस श्री राम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली। 18 फूट भव्य आणि 25 फूट उंच असं हे मंदिराची प्रतिकृती आहे। या महोत्सवात रामकथेवर आधारित भव्य चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। रामाच्या जन्मापासून सीताहरणपर्यंतचा सर्व भाग यात दाखवण्यात आला आहे। 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यानिमित्तानं सर्वत्र जल्लोष आहे। आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शहरात प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। तसंच एक मोटरसायकल रॅली सुद्धा काढण्यात आली। यावेळेला रामनामाचा जयघोष करण्यात आला। सूरज चव्हाण याच्या अटकेवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। जे देशभक्त आहेत त्यांना अटक केली जाते। आज आम्हाला त्रास दिला जातोय, मात्र उद्या तुम्हाला सुद्धा त्रास दिला जाईल असा इशाराच आदित्य ठाकरे यांनी दिलाय। मेट्रो प्रकल्पाला आता गती मिळणार आहे। या प्रकल्पासाठी 1000 कोटी रुपयांची शासन हमी मिळाली आहे। मेट्रो 3 प्रकल्पाच्या खर्चात आतापर्यंत 57% वाढ झाल्यानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे। महालक्ष्मी रेसकोर्स इथल्या थीम पार्कच्या विरोधात उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली। 120 एकर भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या या थीम पार्कमुळे पर्यावरणाची हानी होईल असं या याचिकेतून सामाजिक कार्यकर्ते सत्येन कपाडिया यांनी म्हटलंय। दरम्यान हा निर्णय बेकायदेशीर असून तो रद्द करण्याची मागणी केली गेली। या संदर्भात पुढच्या आठवड्यात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। केंद्र सरकारनं कोचिंग क्लासेससाठी एक नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही। तसंच रँक आणि गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणं हे कोचिंग क्लासेसना इथून पुढे महागात पडेल। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला। यात विनायक पाटीलनं पहिला क्रमांक पटकावला। एकूण 613 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली, तर मुलींच्यामध्ये पूजा बंजारी पहिली आली आहे। तिला 570.25 गुण मिळाले। जळगावातील मराठा बांधवांनी पोलीस उपनिरीक्षकांना निवेदन दिलं। व्हीआयपी वागणूक दिली जात असल्यानं संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। कोरेगाव नगरपंचायतीच्या विकास कामात अडथळा आणणाऱ्या शरद पवार गटाच्या रमेश उबाळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कोरेगावातील नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली। तर मी दोषी असल्यास माझ्यावर कारवाई करा, मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करा असं रमेश उबाळे यांनी म्हटलंय। डोंबिवली एमआयडीसीतल्या घराडा सर्कल इथे सावळाराम महाराज क्रीडा संकुलात 62,500 पुस्तकांचा वापर करत राम मंदिराची एक प्रतिकृती उभारण्यात आली।
30 दिवस ही प्रतिकृती पूर्ण करण्यासाठी लागले. सिद्धार्थ बागवे या कलाकाराने ही प्रतिकृती उभारली आहे. ठाणे महानगरपालिका आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नानं ठाण्यातल्या उपवन तलावावर म्युझिकल फाउंटन आणि लेझर शो सुरू करण्यात आला आहे. आजपासून दररोज रात्री 7, 8 आणि 9 वाजता मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत हा म्युझिकल फाउंटन शो नागरिकांसाठी विनामूल्य खुला असेल. शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात होणार आहे. 28 जानेवारीला शिवसेनेचं हे राष्ट्रीय अधिवेशन होईल, तर 29 जानेवारीला मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा. त्यामुळे शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सज्ज व्हा अशा प्रकारच्या सूचना शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. लातूर जिल्ह्यामध्ये मराठा कुणबीच्या 884 नोंदी सापडल्या असून त्यांच्या वारसांना प्रमाणपत्र वाटप करण्याची जिल्हा प्रशासनानं मोहीम हाती घेतली. 15 गावातील शिबिरात वारसांना 132 कुणबी मराठा प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. ओबीसींचं नुकसान करून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, कोणताही निर्णय घाईघाईने होता कामा नये अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. तर जरांगे यांना वेळ दिल्यानंतर सरकार काय करतंय असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर जवळ जळकोट मतदारसंघात बंजारा समाजासाठी 500 घरकुलं मंजूर केल्यानं बंजारा समाजाकडून बनसोडे यांचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी बंजारा समाजानं संजय बनसोडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेलं मशाल चिन्ह भाड्याचं आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मेहरबानीनं ठाकरे यांना तात्पुरतं हे चिन्ह मिळालं होतं, असं वक्तव्य समता पक्षाचे अध्यक्ष उदय मंडल यांनी केलं आहे. लोकसभेच्या आधी मशाल चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावाही त्यांनी केला. लातूरमधील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणं आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा नेत्यांना गावबंदी करू असा इशारा आयोजकांनी दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी वर्ध्यात धरणं आंदोलन करण्यात आलं. शेतमालावर निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी, सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यात यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत हेल्मेट जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली. MGM विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बाईक रॅली काढत नागरिकांना बाईक चालवताना हेल्मेट आवश्यक आहे ते आवर्जून वापरलं पाहिजे असं आवाहन केलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर स्वतंत्र भारत पक्षानं एकदिवसीय धरणं आंदोलन केलं. शेतमालावरची निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी, तसंच व्यापाऱ्यांचा हस्तक्षेप बंद करावा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. लातूर जिल्ह्यातल्या कुंभारवाडी इथे ग्रामस्थ विकासापासून वंचित असून गेल्या 10 वर्षांपासून इथे रस्ता झालेला नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणं आंदोलन केलं. ठोस आश्वासन मिळेपर्यंत इथला ठिय्या सुरूच राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉटन मार्केटमध्ये भाजीच्या टोपल्या उचलणाऱ्या मजूर महिला तिला मोकाट गाईनं जोरदार धडक दिली. या घटनेमध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दरम्यान मजूर महिलांनी एकत्र येत आर्थिक मदतीसह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी गणेशपेठ पोलीस स्टेशनला घेराव घातला. नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात टरबूज लागवड सुरू आहे. काही दिवसात उन्हाळा सुरू होतोय. उन्हाळ्यात टरबूजाला मोठी मागणी असते, त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होईल अशी शक्यता आहे. मावळ तालुक्यातील आंबळे इथे ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर वायर चोरीला गेलेत. आतापर्यंत 8 वेळेला हा ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला. त्यामुळे काल रात्रीपासून आंबळेगाव अंधारात आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबद्दल सांगून सुद्धा अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नांदेड शहराच्या जवळच्या वाजेगाव वळण रस्त्यावर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली. यात
काल एका टिपरनं दिलेल्या धडकेनं एक सामाजिक कार्यकर्त्याचाही मृत्यू झाला। वाढते अपघात रोखण्यासाठी महामार्गाचं काम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी केली जाते। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पहिल्यात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगावमध्ये अयोध्येतील अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली आणि या शोभायात्रेमध्ये रामभक्तांनी श्रीराम नामाचा जयघोष केला। श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या वेशभूषेमध्ये लहान मुलांनीही या शोभायात्रेत सहभाग घेतला। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जळगावातील दुकानं विविध वस्तूंनी नटलेली आहेत आणि भगवे झेंडे, प्रभू श्रीरामांच्या विविध गोष्टी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे। श्रीराम जन्मभूमी न्यासाकडून कोपरगावातील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज यांना रामप्रतिष्ठापनेचं निमंत्रण देण्यात आलंय। दरम्यान रमेश गिरीजी महाराज अयोध्येकडे रवाना होताना रामभक्तांनी कोकणठाम ते शिर्डी बाईक रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला। राम जन्मभूमी सोहळ्यानिमित्त आज भारतभर राम नामाचा झेंडा फडकतोय। त्याच निमित्त भजन सम्राट अनुप जलोटा यांनी अमेरिकेत राहणाऱ्या कृष्ण शर्मा यांच्यासोबत राम भजन रेकॉर्ड केलंय। शर्मा यांनी हे भजन संगीतबद्ध केलंय आणि अनुप जलोटा यांच्यासोबत ते गायलं देखील आहे। येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। संपूर्ण देशात या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट परिसर सुद्धा पूर्णपणे भगवमय झालाय आणि नागरिक मोठ्या उत्साहात झेंडे खरेदी करत असल्याचं पाहायला मिळतंय। 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुण्यात एकात्मतेचं दर्शन झालं। 22 जानेवारीला पुणे शहरातील मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय कुरेशी समाजानं घेतलाय। इतकंच नाही तर या दिवशी ठिकठिकाणी मिठाई देखील वाटण्यात येणार आहे। सांगोल्यात बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। राज्यस्तरीय आबासाहेब देशमुख केसरी बैलगाडा स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यांतून सुमारे 450 बैलगाडा मालक सहभागी झाले होते। ही शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। पुण्यात आजपासून 22व्या फिल्म फेस्टिवलला सुरुवात झाली आहे। गणेश कला क्रीडा संकुलात रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। 5 दिवसांच्या या फेस्टिवलमध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार सिनेमे दाखवले जाणार आहेत। गोंदियात अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काम बंद आंदोलन सुरू केलंय। गेल्या 45 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। शासनानं आंदोलनाची दखल न घेता उलट आंदोलक कर्मचाऱ्यांवरती कारवाईची नोटीस बजावली आहे आणि याचाच निषेध म्हणून संतप्त कर्मचाऱ्यांनी शहरात भव्य रॅली काढत निषेध नोंदवलाय। या सगळ्या घडामोडींचा बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय। कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।